श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रस्तुत करत असतो. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आत्ताच आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, आजच तुमच्या घरातील तांदळाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू. घरात कधीही धनधान्याची कमी राहणार नाही. मित्रांनो, प्रत्येकाच्या घरात धान्य भरलेले असते. मग ते गेहूं असो किंवा तांदूळ असतील किंवा अजून कोणतेही तांदूळ प्रत्येकाच्या घरातील डब्यात भरलेले असतात. मित्रांनो, आजच ठेवा तुमच्या घरातील तांदूळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू. मित्रांनो, तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा ही एक वस्तू. 7 दिवसात आपल्याला फरक जाणवेल व आपल्याला अचानक धन लाभ देखील होतील. हा उपाय केल्याने चारू बाजूनी आपल्याला पैशांचा पाऊस पडणार आहात. त्याचबरोबर आपल्याला मोठे वैभव देखील मिळणार आहे. बरोबर सुख, शांती, समाधान हे देखील आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी पैसा, सुख, समाधान, धन जितक्या लवकर येते तितक्या लवकर ह्या सर्व गोष्टी निघून देखील जातात. म्हणून आपले पूर्वज म्हणतात की थोड्याशा यशाने हरडून न जाता आपले पाय जमिनीवर ठेवूनच त्याचा आनंद उपभोगायचा असतो. जास्त मिळाल्यानंतर कधीही उतू नाही किंवा मातू नाही. आपली नीतिमत्ता पहिला कशी होती या पद्धतीने आपले वर्तन सदैव ठेवावे. गर्वाने एखाद्याला तुच्छ देखील देखू नाही, कारण प्रत्येकाची परीक्षा ही परमेश्वर पाहत असतो. परमेश्वर प्रत्येकाची परीक्षा कधी देऊन पाहतो तर कधी न देता पाहतो. त्या व्यक्तीची परीक्षा देव सदैव पाहत असतो. त्यामुळे आपला वागण्यामध्ये बदल करू नये. त्यामुळे या परीक्षामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या वागण्यामध्ये काडी मात्रही बदल करून चालणार नाही. यश सर्वांना येत असते, पण ते यश सर्वांना ठेवता येत असं नाही. जी व्यक्ती हे यश टिकून ठेवते ती सदैव आपल्या कामामध्ये यशस्वी होतच असते. धन तर आपल्याला घरामध्ये येते. साधनाबरोबर आपल्या घरामध्ये सुख समाधान कसं येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मित्रांनो, यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. घरातील लहान मोठे व्यक्ती, स्त्री पुरुष असे कोणीही करू शकते. शुक्रवार या दिवशी हा उपाय केल्याने त्याचे फल आपल्या वेळेअभावी आपण हा उपाय दररोज आपल्याला मिळेल. त्यावेळी देखील आपण हा उपाय करू शकतो. उपाय करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, तांदूळ हा प्रत्येक पूजामध्ये वापरला जातो. प्रत्येक पूजेत देवतांना तांदूळ अर्पित केला जातो. प्रत्येक पूजा तांदळाशिवाय अपूर्ण मानली जाते. लग्नात सुद्धा अक्षदा म्हणून तांदूळ वापरले जातात. म्हणूनच या तांदळाचा खूप महत्त्व असते. गरीब असो द्या किंवा श्रीमंत असू द्या, कोणीही असू द्या, प्रत्येकाच्या घरात तांदूळ हे असतातच. आणि म्हणूनच आपल्याला तांदूळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. त्यामुळे आपल्या घरातील धनधान्यामध्ये वाढ होईल आणि अन्नाची तुमच्या घरामध्ये कधीही कमतरता होणार नाही आणि अन्नपूर्णा माता तुमच्यावर कायम प्रसन्न राहणार. तर मित्रांनो, तुम्ही ही वस्तू शुक्रवारच्या दिवशी कोणत्याही वेळी बनवून तांदूळाच्या डब्यामध्ये टाकू शकतात. तर आता ही बनवायची म्हणजे कशी, तर मित्रांनो, आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे. त्यासाठी आमच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्षपूर्वक ऐका. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला लागणार आहेत 3 वस्तू. तुम्हाला एक पोटली बनवायची आहे. म्हणजेच तुम्हाला एक सफेद रंगाचा कपडा घ्यायचा आहे. सफेद रंगाचा कपडा जो घरात कोणताही असेल तो तुम्ही घेऊ शकता. रुमाल असेल तरी तुम्ही घेऊ शकता. फक्त तो न वापरलेला पाहिजे. तुम्ही सफेद रंगाचा कपडा घेतल्यानंतर त्यामध्ये 1 रुपयाचा शिक्का टाकायचा आहे आणि एक पूजेची सुपारी टाकायची आहे. पूजेची सुपारी तुम्हाला कोणत्याही पूजा सामग्री दुकानामध्ये मिळेल. तुम्हाला पूजेची सुपारी आणि 1 रुपयाचा सिक्का त्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये टाकून त्या कपड्याला गाठ मारायची आहे.
म्हणजे एक पोटलीसारखं बनवायचं आहे. 1 रुपयाचा सिक्का आणि ती पूजेची सुपारी त्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये बांधल्यानंतर त्याला एक गाठ बांधायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती पोटली तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे आणि ती सुपारी आणि पैसा टाकलेला कापड कायमस्वरूपी तसेच राहू द्यायचं. कधीच तो काढायचा नाही किंवा कधीच त्याचं विसर्जन करायचं नाही किंवा कधीच ती सुपारी आणि जो पैसा टाकलेला आहे तो बदलायचा नाही. आणि जेव्हा तांदूळ संपतात तेव्हा त्याचबरोबर तुम्ही पुन्हा तांदूळ टाकून शकतात. आणि जेव्हा तुम्ही तांदूळ पूर्णपणे काढतात आणि डब्बा घासायला काढतात तेव्हा त्याला हात लागला तरी काही हरकत नाही. फक्त एवढंच की त्याला बाजूला काढून ठेवायचं नाही, त्याला तांदूळाच्या डब्यात तसंच ठेवायचं. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच हा उपाय करा. घरात बरकतसुद्धा राहील आणि धन्याची कर्मता देखील तुम्हाला कधी बसणार नाही. तुमच्या घरात सुख शांती नांदू लागेल. मित्रांनो, तुम्हाला हा साधा सोपा मार्ग वापरून आपल्या घरात वैभव व धनधान्य नांदवता येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीबरोबर शेअर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.